नमस्कार मित्रांनो, आपल्या हॉल क्रेज चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। सो आजचं कलेक्शन आहे आपलं आहे फ्लिपकार्टचं कलेक्शन। सो जेवढे पण कॉटन कुर्ता वेअर्स आहेत, कॉटनचे कुर्ता सेट्स आहेत, ते सगळे आजच्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलेले आहे। सो चला, भरपूर पाऊस सुरू आहे बाहेर आणि छान व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे। सो लेट्स गेट स्टार्ट। आणि छान छान कलेक्शन फ्लिपकार्टवरून रिसीव झालेलं आहे, सगळे अफोर्डेबल आहेत, सगळे अंडर बजेट आहेत। सो सगळ्यात आधी हा कुर्ता सेट मला रिसीव झालेला आहे, पूर्ण मरून मध्ये आहे, मरून कलर मध्ये, मधामधात छान फ्लॉवर्स दिलेले, या पद्धतीची डिझाईन तयार केलेली आहे, लाईक अंगरखा पॅटर्न सारखं इथं तयार केलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी थोडंसं बलून पॅटर्नचं दिलेलं आहे, अम्ब्रेला पॅटर्न क्रिएट केलेला आहे। या ठिकाणावरून 3/4 स्लीव्स रिसीव झालेली आहे। नॉर्मल आपला सिगरेट पॅन्ट असतो तसं सिगरेट पॅन्ट यावर सेम प्रिंट मध्ये आहे, जसं ओढणीवर प्रिंट आहे, या प्रिंट मध्ये सेम प्रिंट मध्ये पॅन्ट रिसीव झालेला आहे। बॉटम आहे असं। सो अशा पद्धतीचं ओव्हरऑल या कुर्तीचं लुक आहे। हँडला या ठिकाणी लेस लावलेली आहे 2 ठिकाणी, आणि या ठिकाणी पण हायलाइट करण्यासाठी जे त्रिकोणी कट मध्ये जी लेस असते ती लेस लावलेली आहे। हा पार्ट आणि हा पार्ट थोडं वेगवेगळा दिलाय, जेणेकरून हा पार्ट थोडा हायलाइट व्हायला हवं। सो या पद्धतीने ओव्हरऑल कुर्तीचं लुक आहे। कापड पूर्ण कॉटन मध्ये रिसीव झालेला आहे, त्यामुळे कम्फर्टेबल आहे घालण्यासाठी, होल डे घालण्यासाठी व्यवस्थित कम्फर्टेबल आहे। सो अशा पद्धतीचं ओव्हरऑल या कुर्तीचं लुक आहे। छान अशा पद्धतीचं पॅन्ट दिलेला आहे। सो ज्या प्राइस मध्ये मला हा कुर्ता रिसीव झालेला आहे, सो खूप व्यवस्थित क्वालिटी रिसीव। नेक्स्ट जे आहे ते आहे थोडंसं क्रीमिश कलर मध्ये आहे, पिंक क्रीमिश कलर मध्ये। सो हा पण पूर्ण कॉटन मध्ये रिसीव झालेला आहे, यावर अम्ब्रेला पॅटर्न मध्ये तयार केलेला आहे। वरच्या साईडला पूर्ण फ्लावर प्रिंट दिलेलं आहे, व्ही नेक दिलेला आहे खालपर्यंत, आणि या पद्धतीचं याचं पॅटर्न दिलेलं आहे। सो आधीचा जो मी कुर्ता वेअर केलेला आहे थोडंफार त्या पॅटर्न मध्ये दिलेला आहे, कम्प्लीट अम्ब्रेला पॅटर्न मध्ये हा स्टिच केलेला आहे। छान आहे प्रिंट, थोडंसं पिंकिश आहे, या ठिकाणी व्हाईट दिसतोय कॅमेरामध्ये, पण थोडंसं पिंकिश शेड आहे, आणि मधामधात व्हाईट बूट आहेत, आणि असे छान पॅचेस दिलेले आहे। सो अशा पद्धतीचा हा कुर्ता रिसीव झालेला आहे। आणि वरच्या साईडला पूर्ण प्रिंटेड भाग दिलेला आहे, जो स्लीवला पण सेम प्रिंटेड भाग त्याने प्रोव्हाइड केलेला आहे। सो बॅक साईडचा नेक पूर्ण प्रिंटेड दिलेला आहे, जो गळा आहे तो पूर्ण पॅक आहे, आणि ओव्हरऑल बॅक साईडहून लुक पण सेम आहे। सो अशा पद्धतीचा हा कुर्ता दिलेला आहे। मी यामध्ये एस साईज बोलवलेला आहे, जो मला अगदी व्यवस्थित फिट होत आहे। त्यानंतर कुर्त्याला ज्या प्रकारची प्रिंट वरच्या साईडला दिली होती त्याच प्रकारची प्रिंट बॉटमवर दिलेली आहे। सो असं इलॅस्टिक दिलेली आहे, दोन्ही साईडला कॉटनचं कापड यूज केलेलं आहे बॉटमसाठी, आणि छान सिगरेट पॅन्ट दिलेला आहे। सो हे कम्फर्टेबल असतात, कॉटन असल्यामुळे पुन्हा कम्फर्टेबल आहे, छान आहे, इलेस्टिक स्ट्रेचेबल आहे, इलेस्टिकची क्वालिटी अगदी व्यवस्थित दिलेली आहे। कुठलेही पॉकेट यामध्ये रिसीव झालेलं नाही आहे बॉटममध्ये। सो या पद्धतीचं छान प्लाझो सारखं पॅन्ट दिलेलं आहे। सो हे ओव्हरऑल लुक असं आहे कुर्तीचं, आणि यासोबतच ओढणी रिसीव झाली आहे, पूर्ण कॉटनमध्ये ओढणी आहे, 2 कलरमध्ये ओढणी डिवाइड केली। सो अशा पद्धतीची ही ओढणी आली आहे, लेंथ खूप छान दिलेली आहे ओढणीची। या ठिकाणी जो कुर्तीचा खालचा भाग आहे त्यासारखी प्रिंट दिली आहे। ओव्हरऑल कुर्तीवर पूर्ण प्रिंट बारीक प्रिंट दिलेली आहे, जी कुर्तीवर दिलेली आहे। सो ओव्हरऑल लुक जो आहे कुर्तीचं खूप छान येणार आहे, कारण कलर कॉम्बिनेशन खूप व्यवस्थित दिलेलं आहे। त्यानंतर थर्ड आहे उमद ब्रँड कडून, याचं मला ॲक्च्युली XXL रिसीव झालेला आहे, मी एस साईज ऑर्डर केलेला होता। सो ओव्हरऑल जी कुर्ती आहे खूप सुंदर प्रिंटमध्ये आहे, कलर कॉम्बिनेशन खूप व्यवस्थित आहे, आणि पॅटर्न पण खूप व्यवस्थित दिलेला आहे। सो अशा पद्धतीचं कुर्ता दिलेला आहे, व्ही नेक आहे, आणि पूर्ण जे आहे ते पूर्ण कंप्लीट सेटमध्ये मला रिसीव झालेला आहे। व्ही नेक दिलेला आहे, याच्यामध्ये पण फ्रंट साइडनी प्लीट्स दिलेले आहेत, अशा मधामध्ये प्लीट्स दिलेले आहे, आणि 3/4 स्लीव्स दिलेली आहे यामध्ये। सो अशा पद्धतीची पूर्ण कुर्ताला प्रिंट दिलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी कुठंच
कट नाही आहे, प्रॉपर अम्ब्रेला पॅटर्न मध्ये हा दिलेला आहे. सो इथपासून इथपर्यंत जो भाग राहील तो कम्प्लीट फिक्स राहणार आहे आणि नंतर मग फ्लेअर मध्ये राहील. सो असं खालच्या साईडला थोडंसं फ्लेअर मध्ये दिलेलं आहे. सो ओव्हरऑल जे लुक आहे कुर्तीचं ते खूप छान येणार. मला आता मी वेअर करताना, कारण भरपूर मोठं साईज रेशो झालेला आहे. आणि यामध्येच अशा प्रिंटमध्ये पॅन्ट आलेला आहे, याचं बॉटम आलेलं आहे. इलास्टिकची क्वालिटी छान आहे आणि जे खालचं बॉटम आहे ते पूर्ण प्लाझो आहे. सो कुठलाही सिगरेट मॅट नाही आहे किंवा कुठला आपला नॉर्मल जो पॅन्ट होतो तसा प्लाझो याच्यावर दिलेला आहे. सो ओव्हरऑल जे लुक आहे ते खूप छान दिसणार, कारण प्लाझो पण अशा ड्रेसेसवर खूप छान दिसतात, जे फ्लेअरवाले ड्रेसेस असतात. सो छान आहे. कापडची क्वालिटी अगदी व्यवस्थित दिलेली आहे, छान कॉटनमध्ये आहे. सो ओव्हरऑल जे लुक आहे कुर्तीचं ते खूप छान दिसणार, कारण कलर कॉम्बिनेशन खूप व्यवस्थित दिलेला. त्यानंतर यासोबत सेम बॉटमवर मॅच होईल अशा पद्धतीची कॉटनची ओढणी दिलेली आहे आणि या ठिकाणी पूर्ण प्रिंट. सो ओढणीची लेंथ पण अगदी व्यवस्थित दिलेली आहे. सो अशा पद्धतीचं सॉफ्ट कापड आहे कॉटनचं. तर लास्ट आहे, थोडं स्लीवलेसमध्ये मागवलेलं होतं मी, पण पूर्ण सेट आहे. यामध्ये फक्त बॉटम नाही आहे, कारण ओव्हरऑल जे ड्रेस आहे ते पूर्ण खालपर्यंत आहे. सो अशा पद्धतीचं मला हे ड्रेस रेशो झालेलं आहे. नॉर्मल यामध्ये काय म्हणू शकतो, प्रॉपर पूर्ण स्लीवलेस दिलेला आहे आणि फक्त इथं लेस आहे जी ॲडजस्टेबल आहे. सो अशा पद्धतीचं ॲडजस्ट करण्यासाठी इथं दिलेलं आहे. पूर्ण प्रिंट दिलेली आहे वरच्या साईडला. त्यानंतर या ठिकाणावरून पूर्ण फ्लेअर आहे खालपर्यंत. सो अशा पद्धतीने भरपूर चांगली फ्लेअर दिलेली आहे. फ्लेअरचं ते भरपूर जास्त आहे, म्हणजे प्रॉपर एक वन पीस सारखं पण आपण याला वेअर करू शकतो, किंवा जर याला ड्रेस सारखं वेअर करायचं आहे सो त्याबरोबर ही ओढणी मला रेशिओ झालेली आहे. सो ही ओढणी पण आपल्याला घेता येईल. मला पर्सनली असं वाटतं की याला जर ड्रेस सारखं जर वेअर केलं तर याचा लुक खूप छान दिसून येईल. बॅक साईडला इथे इलॅस्टिक दिलेलं आहे, या ठिकाणी इलॅस्टिक आहे. यामध्ये मी एस साईज बोलवलेला आहे आणि एस साईज रेशो झालेला आहे मला. सो कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. प्रॉपर जर याला वेअर केलं तर छान वन पीस सारखं याला वेअर. सो हे ओव्हरऑल अशा पद्धतीने येतं वेअर केल्यानंतर. सो याचं जे फ्लेअर आहे ते भरपूर दिलेलं आहे. सो हे होतं आपलं आजचा फ्लिपकार्टचं कलेक्शन. आजचा हा आपला हॉल व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला खाली कमेंट करा. आपण असेच नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.